अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। सोमवारी प्रतिभा पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर भाजपने त्यांचा मुलगा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंग पाचपुते यांना एबी फॉर्म देत भाजपने मास्टर स्ट्रोक दिला। एकीकडे राज्यात कुटुंबात लढाई होण्याची उदाहरणे असताना श्रीगोंद्यात मात्र आईने मुलासाठी आपली उमेदवारी मागे घेत एक आदर्श घालून दिला। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे यांनाही शेवटच्या क्षणी जोरदार झटका बसला। महाविकास आघाडीकडून बंडखोरी करणारे शरद पवार गटाचे राहुल जगताप यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे। काय आहे श्रीगोंद्याची स्थिती, कसं बदललं श्रीगोंद्याचं वातावरण, बहुरंगी लढतीचा कोणाला होणार फायदा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात वास्तव मराठी, महाराष्ट्राच्या राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी श्रीगोंदा मतदारसंघात ट्विस्ट मागून ट्विस्ट आले। पहिल्यांदा भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी पक्षाने शेवटच्या क्षणी बदलली। डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांना निवडणूक सोपी जाणार असे वाटत असताना भाजपकडून त्यांच्याऐवजी मुलगा विक्रम पाचपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। त्यानंतर महाविकास आघाडीने सांगूनही शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली। श्रीगोंदा मतदारसंघात आता तब्बल 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यात अधिकृत पक्षाचे 8 तर अपक्ष म्हणूनही 8 उमेदवार नशीब आजमावत आहेत। श्रीगोंद्याच्या राजकारणाची ही खिचडी पाहता सध्या तरी महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम पाचपुते यांचे पारडे जड समजले जात आहे। विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी 8 वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यात 6 वेळा त्यांनी आमदार पदाला गवसणी घातली। राजकारणाचा एवढा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने त्यांची यंत्रणा सध्या सर्वात पुढे दिसत आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीने ऐनवेळी अनुराधा नागवडे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली। वास्तविक नागवडे यांनी गेल्या 6 महिन्यात 3 पक्ष बदलल्याने त्याचा फटका त्यांना बसणार असल्याचे बोलले जाते। नागवडे या अगोदर काँग्रेसमध्ये होत्या, मात्र केवळ उमेदवारीसाठी त्यांनी अजित पवार गटात येणं पसंत केलं, पण तेथेही उमेदवारी मिळणार नसल्याचं दिसल्यानंतर त्यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश करत ऐनवेळी सगळ्यांनाच धक्का दिला। नागवडेंच्या या पक्ष बदलामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार गटातील राहुल जगताप आणि काँग्रेसचे घनश्याम शेलार मात्र प्रचंड नाराज झाले। या दोघांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आपला राग व्यक्त केला। शेवटच्या क्षणी शेलारांनी अर्ज माघारी घेतला, मात्र जगतापांनी कायम ठेवला। या प्रकारामुळे महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीत दिसलेली वर्जमूठ विधानसभेला मात्र ढिली झाल्याचे दिसले। महाविकास आघाडीकडून नागवडे अधिकृत उमेदवार असल्या तरी त्यांनी ऐनवेळी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील का ही शंकाच आहे। दुसरीकडे शरद पवार गटाची स्थानिक ताकदही जगतापांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांना मिळणार नाही। नागवडे ज्या पक्षाकडून उभ्या राहिल्या आहेत त्या ठाकरे गटाची श्रीगोंद्यात निवडून येण्याएवढी ताकद नक्कीच नाही। दुसरीकडे जगतापांनी 2014ला राष्ट्रवादीकडून निवडणूक जिंकली होती। त्यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्यांची ताकद त्यांच्या पाठीशी होती, मात्र यावेळी त्यांनाही अधिकृत पक्ष नसल्याने ही ताकद त्यांना मिळणार नाही। त्यामुळेच त्यांची बिना ड्रायव्हरची गाडी किती लांबपर्यंत चालेल ही शंकाच आहे। शिवाय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांचे अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात आहेत। ते महायुतीचे काम करणार असल्याने यावेळी त्यांना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। श्रीगोंदा तालुक्यात 7 जिल्हा परिषद गटाचा विचार करता प्रत्येक गटातील ताकद आता विखुरली आहे। प्रत्येक उमेदवाराला याचा फटका बसणार आहे। वंचितकडून अण्णासाहेब शेलार यांनी ही उमेदवारी केल्यामुळे मतांची जुळवाजुळव करताना प्रत्येकाला कसरत करावी लागणार आहे। त्यातल्या त्यात आमदार बबनराव पाचपुते गटाला गेल्या 50 वर्षांचा राजकीय अनुभव कामाला येण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। आपल्या कार्यकाळात केलेल्या कोट्यावधींच्या विकास कामांच्या जोरावर पाचपुते यांचं पारडं सध्या तरी जड समजलं जातंय। शिवाय विक्रम पाचपुते यांची पाठी कोरी असल्याने त्यांच्यावर आरोप करण्यासाठी विरोधकांकडे सध्या तरी भांडवल नसल्याचं दिसतंय। पाचपुते जगतापांची विखुरलेली ताकद आणि अण्णा शेलारांची जिल्हा परिषद गटापुरती मर्यादा पाहता पाचपुतेंची प्रचार यंत्रणा सध्या जोमात असल्याचं दिसत आहे। श्रीगोंदा मतदारसंघात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।